चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचा प्रश्न गेली अनेक वर्ष ऐरणीवर होता। त्यासाठी विद्यार्थ्यांची अनेक वर्ष आंदोलनं सुरू होती, संघर्ष सुरू होता। मात्र अखेर हा तिढा जो आहे तो सुटलेला आहे। या वसतिगृहाचं सामाजिक न्याय कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि ते आता विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। काय सांगाल, नेमकी काय भावना आहे? गेली अनेक वर्ष हा जो तिढा होता तो सुटत नव्हता, मात्र बरेच वर्षांच्या संघर्षानंतर तुम्हाला अखेर आज न्याय मिळाला आहे काय? अनेक विद्यार्थी गावखेड्यातून मुंबईला उच्च शिक्षणासाठी येतात, पण मुंबईमध्ये ॲडमिशन होऊन सुद्धा वसतिगृहामध्ये राहण्याची सोय नाही किंवा मुंबईमध्ये कुठे राहण्याची सोय नाही, म्हणून मुलांनी ॲडमिशन करून गावाला गेले आहेत। गावाखेड्यातली मुलं ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली पाहिजेत आणि हाच उद्देशानं 2007 साली हंडोरे साहेबांनी या वसतिगृहाला मान्यता दिली होती। विभागीय स्तरावरती 7 वसतिगृह उभी राहिली पाहिजे, त्यातीलच एक वसतिगृह होतं, ते म्हणजे हे वसतिगृह जे आज उभं राहतं आहे। अनेक विद्यार्थिनी होत्या की त्या विद्यार्थिनींना सुद्धा राहण्याची सोय नव्हती। मुलींसाठी फक्त एकच वसतिगृह आहे। बाबासाहेब म्हणतात की समाजाची प्रगती की मुलींची प्रगती किती झाली, महिलांची प्रगती किती झाली त्याच्यावरून ठरवली जाते, पण मुलींसाठी फक्त एकच वसतिगृह होतं। त्यासाठी सुद्धा हा लढा होता आणि एकंदरीत या लढ्यामध्ये गेल्या 2011ला हे वसतिगृह पुरं होणं अपेक्षित होतं, पण 2011 पासून 2025 रोजी या वसतिगृहाचा आता लोकार्पण सोहळा होतो आहे। मला वाटतं की हा जो दीर्घ जो वेळ आहे तर तो लढा देत असताना इथले जे विद्यार्थी प्रतिनिधी जे आहेत त्यांनी ह्या संघर्षातून हे वसतिगृह उभं राहतं आहे आणि अर्थातच या वसतिगृहाचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये 10,000 विद्यार्थी इथून पासआउट झाले असते। 10,000 विद्यार्थ्यांचं नुकसान न भरून निघणार आहे। उशिरा का होईना सरकारला आलेलं हे शहाणपण आहे आणि त्यांनी आज या वसतिगृहाचं लोकार्पण केलेलं आहे। येत्या काळामध्ये हे वसतिगृह चळवळीचं केंद्र बनावं आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला विद्यार्थी या वसतिगृहातून घडावा ही आमची माफक अपेक्षा आज या निमित्तानं आहे। नक्कीच, तू जसं म्हणालास की नवीन पिढी घडेल या वसतिगृहातून, मात्र हे घडत असताना कित्येक विद्यार्थ्यांचं नुकसान देखील झालं आहे या संघर्षाच्या दरम्यान। नेमके काय कुठल्या खस्ता खाव्या लागल्यात या ज्या आजी माझी विद्यार्थ्यांना किंवा तुम्हाला देखील या संघर्षाच्या दरम्यान? विद्यापीठीय शिक्षण घेणारी मागासवर्गीय लोकांमधली ही आमची पहिली पिढी आहे की जे आम्ही विद्यापीठीय शिक्षण घेतो आहे। आम्ही पहिल्यांदा मुंबईमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, मेट्रो सिटीमध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नाही। दुसरी गोष्ट की इथलं राहणं विद्यार्थ्यांना न परवडणार आहे आणि गावखेड्यामध्ये जो शेतकरी आहे तो शेतीमध्ये काम करतो आणि शेतीमध्ये काम करणारा शेतकरी हा विद्यार्थ्यांचं इथलं जे शिक्षण असेल तर ते करू शकत नाही, ते न परवडणार आहे। मग मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी हजारो वर्षापासून आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं, पुन्हा तीच परिस्थिती उभी राहते। पण आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आम्ही या सगळ्या प्रवाहामध्ये येतो आहे आणि हे आज आमच्या हक्काचं आहे। जे हक्काचं आमची मागणी जी आहे ती आम्हाला या वसतिगृह उभं राहिलं पाहिजे। मुंबईमध्ये अजून आमची मागणी आहे की वरळीमध्ये सुद्धा या अशाच प्रकारचं 1000 मुलांचं वसतिगृह उभं राहिलं पाहिजे। मुलींसाठी सुद्धा अजून व्यवस्था झाली पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यार्थी मागासवर्गीय जे वसतिगृहातील विद्यार्थी आहेत त्यांची मागणी फक्त सामाजिक न्याय विभागाचं उभं राहिलं पाहिजे असं नाही। आम्ही त्याच वेळेस ओबीसींना सुद्धा वसतिगृह स्वतंत्र उभी राहिली पाहिजे ती सुद्धा मागणी केली होती आणि आमच्याच मागणीमुळे आता ते वसतिगृहसुद्धा ओबीसी मुलांचं सुद्धा सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त होत्या आणि सामाजिक न्याय विभागामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना एक सामाजिक जाण असते आणि त्याच्यातून अनेक विद्यार्थी घडत आहेत। म्हणजे आज आपण बघतोय की इथे बाजूला रोहिणी आहे, ती आता फॉरेनमध्ये शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी जाणार आहे। म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थी येत्या काळामध्ये नक्कीच दिशादर्शकाचं काम करेल जो बाबासाहेबांना अपेक्षित होता। रोहिणी, तुझ्याकडे येऊया आपण। आता जसं मुलांच्या वसतिगृहाबद्दल झालं तसं महिलांचंही वसतिगृह आहे। एकतर खरं तर खूप कमी प्रमाणात वसतिगृह अवेलेबल आहेत, त्यात सुरक्षेचा प्रश्न देखील असतो या ठिकाणी। काय समस्यांना तोंड द्यावं लागतं एक मुलगी म्हणून तुला? 15 वर्षाच्या संघर्षानंतर आज हे विद्यार्थ्यांचं वसतिगृह 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह इथं उभं राहिलं आहे। पण सामाजिक विभागाचा हा सामाजिक मागासलेपणा आहे असं मला या ठिकाणी म्हणावं वाटणार, कारण या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे विद्यार्थी घडले असते, माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी बाहेर गेले असते, ते मुकले त्यामुळे। तर हे सेलिब्रेशन आमच्यासाठी आहे कारण आम्हाला आता तरी स्पेस मिळाला आहे, पण सामाजिक विभागाने या गोष्टीचं राजकारण करून त्यांचं वेगळं एक त्याच्यावर राजकारण पोळी भाजून घेतली आहे। पण या ठिकाणी ज्या ठिकाणी वसतिगृह बांधण्यात आलेलं आहे, आमच्या अराऊंड बस्ती आहे, तिथं रोज भांडणं होतात, घाणेरड्या शिव्या होतात आणि त्याच्या अराऊंड सिगरेट, दारू, गांजा फुकणारे विद्यार्थी बसतात। मुली जातात येतात, ते घाणेरडे कमेंट करतात आणि वसतिगृहाला कॉन्क्रीट असं हे नाही आहे, कंपाऊंड वॉल नाही आहे, तिथं पत्र्याचं बांधलेलं आहे, तिथून कोणीही आत येऊ शकतं, कोणीही बाहेर जाऊ शकतं। तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर त्यांनी एका मार्जिनलाइज कम्युनिटीला मार्जिनलाइज सेक्शनमध्ये टाकण्यात आलेलं आहे। तर हे सेलिब्रेशन नाही आहे आमच्यासाठी,
आमच्यासाठी हे खूप दुःखद बाब आहे आणि हे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेल्या बाबी आहेत त्या आम्हाला भेटायला पाहिजे. हे काय आमच्यावर उपकार करत नाही आहेत देऊन, ते आमचे हक्क आहेत आणि त्याच्यासाठी विद्यार्थी लढत आहेत. पण हे सामाजिक विभागाचं काम आहे, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून जमिनीवर यायची काही गरज नाही असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची सोय करून दिली आहे. हे कुठल्याही समाजावर झालेले उपकार नाही आहे, तर खरं तर ते त्यांचा अधिकार आहे ते शिक्षण मिळवण्याचा. मात्र त्या शिक्षणाच्या दरम्यान कुठलीही अडचण त्यांना येऊ नये ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. मात्र ती पूर्णपणे पाळली जात नाही आहे या ठिकाणी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. खरं तर सुरक्षेच्या दृष्टीने देखील बरेच प्रश्न निर्माण होतात. त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीने की टॉयलेट्स म्हणा किंवा बाकी इतर स्वच्छता म्हणा, त्याची देखील काळजी घेतली जाते का? तर सामाजिक न्याय विभागाच्या लॉनुसार हे जे सामाजिक विभागाचं जे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं केंद्र आहे ते मार्जिनलाइज सेक्शनमधल्याच एका लघु उद्योजकाला भेटलं पाहिजे, पण ते एका प्रायव्हेट कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि कर्मचारी खूप मोजके आहेत. त्यांच्यावर सुद्धा प्रेशर टाकलेलं जाते की तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या सगळ्या खोल्या साफ करायच्या आहेत, तर ते त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये जसं करता येईल तसं करतात. त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही आहे. कर्मचारी वाढले पाहिजे, वॅकन्सीज निघाल्या पाहिजेत, हा सगळा आहे. आणि सेफ्टीचा भाग झाला तर मुलींना मुंबईसारख्या ठिकाणी आजच्या काळात 800 रुपये पूर्ण महिन्याभरासाठी हे नाही आहेत. तुम्हाला ट्रेनने जरी ट्रॅव्हल करायचं असेल, एवढ्या गर्दीमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल, रिक्षाने ट्रॅव्हल करायचं, नुसतं ट्रॅव्हलिंगलाच 3000 रुपये जातात कॅल्क्युलेशन केलं तर. पण आजच्या काळात 800 रुपयामध्ये मुली या हॉस्टेलमध्ये राहत आहेत. जेवणाची वेळोवेळी कंप्लेंट करावं लागते, त्याच्यानंतर चांगलं जेवण आम्हाला भेटतं. तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या प्रॉपर नाही आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना लढायला लागतं, तेव्हा त्या गोष्टी मिळतात. तर सामाजिक विभागाला हे कळायला पाहिजे की आम्ही उपकार करत नाही आहे, आम्ही हे विद्यार्थी या देशाचा मार्जिनलाइज सेक्शन हे देश चालवतं, तर तुम्ही या विभागाला या सेक्शनला काय देताय असा आमचा या सरकारला आणि सामाजिक विभागाला प्रश्न आहे. नक्कीच. या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे. त्याचबरोबर आता वसतिगृहाचं उद्घाटन तर झालेलं आहे, मात्र यापुढे आता आणखी कुठल्या गोष्टींची अपेक्षा आहे तुम्हाला? वसतिगृह झाल्यानंतर इथलं मिड डे मील म्हणा किंवा जे काही फूड मिळतं तुम्हाला त्याच्याबद्दल किंवा सुरक्षेबद्दल किंवा स्वच्छतेबद्दल आणि एकंदरीत तुम्हाला जे मासिक भत्ता जो मिळतो त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच त्याच्याकडून अपेक्षा आहेत. सामाजिक न्याय विभागाकडून कायम निराशा आलेल्या आहेत. वसतिगृहासाठी पण इथे आंदोलनं करावी लागतात. विद्यार्थ्यांना कॉलेजला जायचं सोडून रस्त्यावरती उतरावं लागतं. ह्या गोष्टीसाठी प्रामुख्याने नाव घेता येईल की ह्या आंबेडकरी स्टुडंट असोसिएशनसारख्या एवढ्या मोठ्या संघटना किंवा काही मोजकी बोटावर काम करणारी मंडळी आहेत, त्यांच्या खूप मोठ्या संघर्षानंतर प्रोफेसर रोहित कांबळे असतील, सचिन दादा असतील, गाडे असतील, आनंदराज असतील, ह्या सगळ्यांच्या यशानंतर आणि संबंध विद्यार्थ्यांच्या यशानंतर हे वसतिगृह निर्माण झालं. आणि हे कुठंतरी सामाजिक न्याय विभागांना पोळी भाजवण्यासाठी जरी निर्माण झालं असलं तरी अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्याचं हे कॅनव्हास आहे, अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे शिल्प आहे. तर मला सामाजिक न्याय विभागाला हे म्हणायचं आहे की इथे फक्त विद्यार्थी राहण्यासाठी येत नाहीत, विद्यार्थी आयुष्य घडवण्यासाठी येतात. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये शिकणारी ही पहिली किंवा दुसरी पिढी असेल. जसं बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित आणि संघर्ष करा, तो मूलमंत्र घेऊन मला कुठंतरी वाटतं अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि चौथी गरज ही शिक्षण आहे आणि ती बाबासाहेबांनी आम्हाला दिली. तर सामाजिक न्याय विभागाने त्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती भर द्यावा. विद्यार्थ्यांना इव्हन कॉलेजला जात असताना पण खूप अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं. आता ट्रेनच्या तिकिटापासून इव्हन जाण्याच्या ट्रॅव्हलिंगच्या खर्चापासून विद्यार्थ्यांना अनेक समस्या आहेत, त्या वेळोवेळी भत्ता पडत नाही. त्याच्यानंतर क्रिस्टलची जी काय कर्मचारी आहेत ते योग्य त्यानं साफसफाई करत नाहीत, ती मुजुरी केली जाते. मला वाटतं की अन्न पुरवठा विभागात जी कॉन्ट्रॅक्ट दिली जातात ती आपल्याच एकातल्या कोणीतरी जाणकार लोकांना दिली पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, त्याच्या आरोग्याचा विचार केला जा पाहिजे. तो होत नाही आणि तो सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याकडची भूमिका घ्यावी. किमान अधिकारी आणि क्रिस्टलचं कल्याण करण्या किंवा कंपन्याचं कल्याण करण्याकडे ह्याच्याकडे जास्त शासनाचं लक्ष आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे. नक्कीच. खरं तर विद्यार्थी अनेक स्वप्न घेऊन एका दुर्गम भागातून, गावखेड्यातून इथे येतात शिक्षणाचं स्वप्न घेऊन आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अधिकार, आपल्याला अनेक मार्ग उपलब्ध करून दिलेत. मात्र त्या मार्गात त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यापेक्षा अनेक अडथळे या ठिकाणी येताना दिसतात आणि त्यामुळे त्यांना पुढे जाताना ह्या अडचणींमुळे कुठेतरी अडथळा निर्माण होतो आणि ते तिकडेच थांबतात आणि ते होऊ नये यासाठी हे विद्यार्थी सतत आंदोलन करत असतात. खरं तर विद्यार्थी आंदोलन
आंदोलनाचा एका विशिष्ट समाजाचा हा जो आहे तो इतिहास आहे. प्रत्येक अधिकारासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. लोकांचे इतर आंदोलनाकडे सहज लक्ष जातं, मात्र विद्यार्थी आंदोलन हे कायम दुर्लक्षित असलेला प्रश्न आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा संघर्ष आहे आणि त्यांना तो मुबलक काही अपेक्षा आहेत त्यांच्या त्या मिळाव्या यासाठी या विद्यार्थ्यांचं हे आहे. आता यापुढे देखील तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या बघत आता हे झालं वसतिगृहाचं किंवा बाकीच्या गोष्टींचं, मात्र शिक्षणाची क्वालिटी म्हणाल तर ती कशी आहे तुमच्या बाबतीत? आमच्या बाबतीमध्ये चांगल्या दर्जाची आहे. मी सर जयती कला महाविद्यालय मुंबई या ठिकाणी शिल्पकला विभागामध्ये शिक्षण घेतो आहे. जवळपास माझ्या वयाच्या 25 वर्षापर्यंत माझी बरीचशी आर्टवर्क्स ही बाहेर देशामध्ये गेलेली आहेत. इवन 14 एप्रिलला जिथं बाबासाहेब शिकलेत त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पण माझं शिल्प आहे. आणि प्रत्येक इथला आलेला विद्यार्थी हा उत्कृष्ट दर्जाचा विद्यार्थी आहे, जो की देशाचं भविष्य आहे. शिक्षण जे तुम्हाला पुरवलं जातं त्याचा दर्जा म्हणजे त्या कुठल्या दर्जाचे शिक्षण तुम्हाला पुरवलं जातात, व्यवस्थित तुम्हाला बाकीच्या गोष्टी पुरवल्या जातात का? पुस्तकांपासून ते इतर शैक्षणिक गोष्टी आहेत त्या पुरवल्या जातात, पण त्याच्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचार होताना दिसतोय नाही का, कुठेतरी जास्त प्रमाणात. म्हणजे इवन आता जर आम्ही पाहत गेलो तर एकंदरीत दिसतं की शिक्षणाचा बाजारीकरणामुळं अनेक विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी, त्याच्यामुळे कुठंतरी वाटतं की शिक्षणाचा दर्जा खूप नीच झालेला आहे हल्ली. आणि ज्या दर्जेदार शिक्षण संस्था आहेत त्या प्रायव्हेटीकरणाच्या बेसमध्ये गेलेल्या आहेत. मग विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय हा प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतो. नक्कीच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मात्र त्यासाठी हा विद्यार्थ्यांचा लढा सुरू आहे. आता वसतिगृह तर निर्माण झालं आहे, त्यानंतर आता पुढे येणारी काय आव्हानं आहे याकडे सुद्धा आता विद्यार्थ्यांचं लक्ष आणि त्यासाठी ते जोमाने तयार आहेत असं या ठिकाणी दिसतं आहे. या ठिकाणी या वसतिगृहाचे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहेत. त्यांनी देखील हा संघर्ष बऱ्याच काळापासून पाहिलेला आहे. ते या संघर्षात सहभागी होते, याचं ते नेतृत्व करत होते. काय सांगाल तुम्ही या एकंदरीत संघर्षाबाबत? आज हे वसतिगृहाचं अखेर उद्घाटन झालेलं आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा विलंबित होता प्रश्न, तर काय सांगाल त्याबद्दल? खरं तर सगळ्यात जास्त आनंद आम्हालाच आहे, कारण की आम्ही जवळजवळ 2015 पासून या वसतिगृहांसाठीचा लढा उभा केलेला आहे. त्यातलं आज 1000 विद्यार्थ्यांचं वसतिगृह चेंबूर या ठिकाणी उभं झालेलं आहे. पण ही एकच मागणी नसून आमच्या अनेक जवळजवळ 15च्या आसपास मागण्या, विद्यार्थी हिताच्या मागण्या ह्या शासनाकडे गेल्या आम्ही 2-4 वर्षांपासून सातत्याने आंदोलने आणि पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत आहोत. पण ही वसतिगृह जरी 1000 विद्यार्थ्यांचं झालं असलं तरी हे विद्यार्थी खेळणार आहेत कुठे? 1000 विद्यार्थी बसणार आहेत कुठे? कार्यक्रम कुठे करणार आहेत? त्यांच्यासाठी खेळाचं मैदान उपलब्ध करून देण्याची तरतूद ॲक्च्युली सामाजिक न्याय विभागाने करायला पाहिजे होती. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी मैदान दिलेलं नाही. कारण की वसतिगृहात येणं फक्त अभ्यास करणं आणि परीक्षा देऊन पास होणं इतका मर्यादित त्याचा अर्थ नसावा. वसतिगृहामध्ये आल्यानंतर स्वतःचा आत्मविकास देखील साधता आला पाहिजे. विविध खेळांमध्ये त्यांना प्रावीण्य मिळवता आलं पाहिजे. त्यांना तसा स्पेस भेटला पाहिजे, स्टेज भेटला पाहिजे. या व्यतिरिक्त 2011चा शासन निर्णय हा अद्ययावत करण्यात यावा अशी मागणी आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून करत आहोत. त्यांच्या शासन निर्णयात तरतूद आहे की हा शासन निर्णय दर 5 वर्षांनी सुधारणा करावी. म्हणजे जी देयके आहेत 800 रुपये, छत्री रेनकोटचे 500 रुपये आणि इतर देयके जे स्टेशनरी वगैरे वर्षातून एकदा विद्यार्थ्यांना दिली जाते, दरवर्षी महागाई वाढते. आमदारांचे भत्ते वाढतात, खासदारांचे भत्ते वाढतात. आता मगाशी संजय शिरसाट स्वतः म्हटले की 5वा आयोग, वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा, 8वा, 9वा, मला पण माहीत तुमचे सगळ्यांचे वेतन आयोग वाढत आहेत, तुमचे सगळे पगार वाढत आहेत, कामगारांचे पगार वाढत आहेत. विद्यार्थ्यांना महागाई नाही का? तर त्यांचे मागच्याच महिन्यात आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय आम्ही आमचं आंदोलन करून बघून आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय अद्ययावत केला आणि त्यांचे भत्ते आणि स्टेशनरीचे किंवा इतर देयके आहेत त्यांच्यामध्ये वाढ केली. पण सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना अजून जाग आलेली दिसत नाही आहे. याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे सतत ह्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, ह्या डिपार्टमेंटकडे सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, अशा सतत बातम्या येतात. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या 4-4, 5-5 वर्ष देत नाही आहेत सामाजिक न्याय विभाग. विद्यार्थी शिकून कॉलेज संपलं, त्याचे डॉक्युमेंट अडवलेले असतात तरीही त्यांना शिष्यवृत्ती पुरवत नाही. हे वेळेवर त्यांना भत्ते देत नाहीत. आज या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही विचारलं तर त्यांचे भत्ते त्यांचे मला वाटतं किमान 4-5 महिन्यापासून दिले नसतील. मार्चनंतर त्यांचे भत्ते दिले नसतील. अजून नाही दिलेत ना? बघा, नाही दिलेत. म्हणजे विद्यार्थ्यांना मंत्री महोदय बिंदास बोलले हॉस्टेलसाठी पैसे मागा, किती पण मागा, मी देतो वगैरे. हे भत्ते देत नाहीत महिन्याच्या महिन्याला. जर 800 रुपये ते पण देत नाहीत. हा म्हणजे कसं आहे, एक येणं आणि कार्यक्रमाचं श्रेय घेणं
आणि स्टेजवरून मोठ्या मोठ्या बाता करणं आणि निघून जाणं, नंतर ते फिरकून पण बघत नाहीत, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. दुसरी गोष्ट, हे जे त्याच 2011च्या शासन निर्णयामध्ये सांगितलं जातं की हे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 46नुसार अनुसूचित जातीचा निधी हा त्यांच्याच विकासासाठी वापरण्यात यावा, हा त्यांच्याच शासन निर्णयातला क्लॉज आहे 2011च्या. परंतु साफसफाईचे, भोजनाचे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे हे इतर मोठ्या मोठ्या कंपन्यांना, म्हणजे मोजक्याच पूर्ण महाराष्ट्र 4 कंपन्यांच्या घशामध्ये घातलेलं आहे. ब्रिक्स, BVG आणि क्रिस्टल आणि छत्रपती शिवाजी महाराज ही विदर्भातली कुठली तरी कंपनी अशी. तर इथल्या प्रॉपर त्या विभागातल्या एरियातल्या लघु उद्योजकांनी, अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या किंवा महिला बचत गटांनी त्यांच्या पोटावरती पाय आणण्याचं काम ह्या सामाजिक न्याय विभागाने, आणि हे त्यांनाही माहिती आहे की हा अन्याय आहे म्हणून अनुसूचित जातीच्या घटकांवरती केलेला. साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, गेल्या 10 वर्षातले फोटो आहेत माझ्याकडे. फोटो बघून तुम्ही उलटी कराल तर वास्तविक तिथं परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांना राहावं लागतं आहे. आम्ही कधी कधी मुद्दाम कोण अधिकारी आले की त्यांना संडास बाथरूमजवळ त्यांच्याबरोबर बोलत उभे राहतो, ते स्वतःच म्हणतात अरे लय वासायला लागले, चला इथून बाहेर. ही अवस्था आहे. फोटोसहित, पुराव्यांसहित अनेकदा. एवढंच काय, आता तर ते आरोप करायचे की हे फोटो खोटे आहेत, जुने आहेत आणि ते आम्हाला दाखवत आहेत. आता आम्ही GPS मॅपमधून फोटो काढायला सुरुवात केली मॅडम. ऑलमोस्ट पोरांनी GPS मॅप कॅमेरा हे ॲप डाउनलोड केले. त्या फोटोसहित सचिव, मंत्री, आयुक्त, प्रादेशिक, सहाय्यक आयुक्त वगैरे सगळ्यांना मेल आणि तक्रारी, क्रिस्टल संदर्भातल्या तक्रारी वेळोवेळी दिलेल्या आहेत. तरीही ते दुर्लक्ष करतायत. म्हणजे विद्यार्थ्यांचं शोषण करण्याची कॉन्ट्रॅक्ट आणि तेच कॉन्ट्रॅक्टरांच्या विरोधात भांडलं की ते कॉन्ट्रॅक्टर विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला जातात. इतकी यांची मजल आणि मुजोरी वाढलेली आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की खरंच सामाजिक न्याय विभागाला जर विद्यार्थ्यांना न्याय द्यायचाच असेल तर प्रामाणिकपणे त्या जातीने लक्ष घालून दिलं पाहिजेत. नाहीतर सामाजिक न्याय विभागाचं नाव बदलून क्रिस्टल न्याय विभाग किंवा सामाजिक अन्याय विभाग असं तरी ठेवावं, अशी माझी विनंती आहे. जय भीम, जय भारत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये आमचे अधिकारी आणि विशेषतः या विभागाचे मंत्री शिरसाट साहेब, त्याच्याबरोबर आमचे सगळे सहकारी, स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेवक यांनीसुद्धा याचा खूप पाठपुरावा केला. आणि वसतिगृह हे शिक्षणातल्या गावाखेड्यातून येणाऱ्या माझ्या विद्यार्थ्याची पहिली पायरी असते. आणि ती जर मुंबईसारख्या शहरामध्ये त्याच्या व्यवस्था या नीट असणे ही स्वप्नवत अपेक्षा प्रत्येक त्या होतकरू विद्यार्थिनीची असते. ते पूर्ण करण्याचं पुण्यकर्म आज आम्हा सगळ्यांना मिळालं आहे, याचं खूप समाधान आणि आनंद आहे. सध्या सामाजिक न्याय कल्याण विभागाचे मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे, त्याचं उद्घाटन तुम्ही केलं. काहीच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनीसुद्धा नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचं उद्घाटन केलं होतं. कुठेतरी अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाऊल उचललं गेलेलं आहे. काय नेमके नाही, पाऊल तर पहिलंच उचललेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं या समाजाला ज्या काही सुविधा द्यायच्या होत्या त्या परिपूर्ण पुरवल्या गेल्या नाहीत. आमचं हे माहितीचं सरकार त्याच्याकडं विशेषतः लक्ष देतं आहे. माझ्या विभागाकडे जास्त जबाबदारी असल्यामुळं आता जवळपास आता आम्ही 120 हॉस्टेलच्या नवनिर्मिती करतो आहे. 25,000 मुलं त्या ठिकाणी शिकणार आहेत. या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मुलांच्या जीवनाशी निगडीत आहेत, परंतु त्याच्याकडं का दुर्लक्ष झालं यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा आज आम्हाला ते काम करायचं आहे या उद्देशाने आम्ही हे काम करतो आहे. आता तुम्ही पाहाल ह्या हॉस्टेलला जवळपास काम चालू होऊन 15 वर्षाच्या वर कालावधी लोटला गेला आहे. आता ते कंप्लीट होतं आहे. म्हणून असं जो काही लेट झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही तपासतो आहे आणि मुलांना काय पाहिजे ते देण्याचा आमचा प्रयत्न करतो आहे. पण तरी नेमकी काय कारणं होती ज्यामुळे एवढा विलंब झालेला आहे या कामात? इथलच्या काही अडचणी होती, काही कोर्टबाजी होती, काही टेक्निकल अडचणी होतात. आपसामध्ये जो बिल्डर होता तो कधी जायचा कधी यायचा, ह्या अशा सगळ्या बाबी इथं होत्या. परंतु बाकीचे जे काही हॉस्टेल्स आहेत ते आता आमच्या पुढच्या महिन्यामध्ये भूमिपूजनाला सुरुवात होणार आहे. एक 3 स्टार धर्तीचं हॉस्टेल्स या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच सर, काही तक्रारी असतात विद्यार्थ्यांच्या जेव्हा वसतिगृहामध्ये राहतात, जसं दुय्यम दर्जाचं मील त्यांना मिळतं, त्याचबरोबर त्यांची भिंत, गळती भिंत किंवा अनेक अडचणी त्यांच्या या शिक्षणाच्या वेळेस त्यांना या अडचणी येतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय यावर उपाय?
हे बघा, यासाठी मी उपायुक्त असतील, आमचे आयुक्त असतील, सचिव असतील, यांच्या सर्व बैठका आम्ही आमच्याकडे आयोजित करत असतो. बैठका आयोजित करून त्यांना सगळ्या सूचना देत असतो. सूचनाबरोबर अधिकार देत असतो आणि त्या अधिकाराचा खरा उपयोग त्याने जर केला नाही तर कारवाईलासुद्धा समोर त्यांना जावं लागतं. आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिलेली की एखादा आज इथलचा उपायुक्त नेमलेला आहे, तो कधीतरी दोन महिन्यातून एकदा येईल, पाहिल, असं नाही. मुलांची अडचणी असल्या तर तातडीने त्याचं निवारण झालं पाहिजे. जेवणाबद्दल बोलाल तर ह्या आत्ता जे काय मी ते जेवणाचं टेंडर वगैरे जे काय काढतो आहे त्याच्यामध्ये सगळ्या बाबी समावेश केलेल्या आहेत. जेवण कसं असावं, तांदूळ कोणत्या प्रतीचा असावा, गहू कोणत्या प्रतीचा असावा, म्हणून आता जेवणाची क्वालिटी तुम्हाला सुधारलेली दिसेल. आणि जर त्याच्यात कुणी कुचराई केली तर त्याचं टेंडर तातडीनं रद्द केलं जाईल. सर, मासिक भत्ता जो मिळतो विद्यार्थ्यांना तो गेल्या कित्येक वर्ष तेवढाच आहे, त्याच्यात काहीच वाढ झालेली नाही आहे, महागाई वाढते मात्र. तर विद्यार्थ्यांची ही देखील तक्रार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? निश्चित त्यांची आता मासिक भत्त्याची जी मागणी आहे ती अत्यंत रास्त मागणी आहे असं माझं मत आहे. 2011 साली जो भत्ता त्यांना मिळत होता तोच आजही कंटिन्यू आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना वाटतं की आता आम्हाला या भत्त्यामध्ये परवडत नाही. तुम्ही जर पाहिलं सरकारी कर्मचारी यांना 7वा, 8वा, 9वा वेतन आयोग चालू लागतो आणि या विद्यार्थ्यांना काहीच त्याची संधी मिळत नाही किंवा त्यांना ज्या अडचणीला समोर जावं लागतं त्यासाठी हा मासिक भत्ता वाढलाच पाहिजे. आणि म्हणून आता तो एक प्रस्ताव आम्हाला कॅबिनेटच्या समोर घेऊन जावा लागेल आणि याची मान्यता घ्यावी लागेल. सर, शिक्षण संस्थेत देखील आता सुधारणा करण्याची काही पुढची उपाययोजना आहे? शिक्षण क्षेत्रामध्ये काय, शिक्षण क्षेत्र चालवणारी लोक वेगळी, परंतु आमचा जो विभाग आहे तोच दलित विद्यार्थी असेल, मागासवर्गीय विद्यार्थी असेल, अनुसूचित जाती जमातीचे ह्या विद्यार्थ्यांना कुठंतरी मेन प्रवाहात आणण्यासाठी आमचा जोरकस प्रयत्न आहे आणि मला वाटतं तुम्हाला या वर्षाच्या नंतर तुम्हाला ते रिझल्टसुद्धा पाहायला मिळतील. नक्की सर, धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत सामाजिक न्याय कल्याण विभागाचे मंत्री संजय शिरसाट, ज्यांनी वसतिगृहात सुधारणा करणं किती गरजेचं आहे, त्याचबरोबर वसतिगृहासाठी पुढचं नियोजन काय असणार आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर पुढील वसतिगृह किती बांधले जाणार आहे त्याबद्दलही माहिती दिली आहे. कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.